आगामी लोक निवडणुकीतील लढाई मार्क्सवादी विरुद्ध समाजवादी अशी होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अब की बार भाजप तडीपार अशी नवी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज दिली. धारावीमध्ये आयोजित संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव हवे होते, असे म्हणत त्यांनी कृपाशंकर सिंग यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदीजी आता फसवाफसवी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मोदीजी प्रत्येक वेळी वेगवेगळे रूप घेऊन येतात आणि भाई और बहनो म्हणत आपण एक असल्याचे सांगतात. अशीच 2 वेळा आमची देखील फसवणूक झाली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आम्ही देखील 2 वेळा नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना बळी पडलो होतो. आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र आमच्या पदरात धोंडे पडले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मागील 10 वर्षांमध्ये देशांमध्ये केवळ नामांतर झाले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ शहरे, रेल्वे स्टेशन आणि योजनांची नावे बदलायचे काम केले आहे. योजनांची केवळ नावे ते बदलत आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. मात्र आता त्यांनी जुमलाचे नावे देखील बदलले आहे. त्यांनी जुमलाचे नाव गॅरंटी केले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. नेत्यांवर केवळ आरोप करायचे आणि आरोप करून त्यांना भाजपमध्ये घ्यायचे. भाजपमध्ये आल्यानंतर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.